नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे, इंदिरा गांधी यांची सभा झाली पण शरद पवार यांच्यामुळे बारामती देशात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. 1980 साली विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस एसचे उमेदवार होते. त्यांच्या विरुद्ध तिथून मारुतराव चोपडे यांनी काँग्रेस आयच्या वतीने लढत दिली. त्यावेळी शरद पवार बारामतीतून पडतील असा कयास असल्याने ही निवडणूक देशपातळीवर चर्चेत आली होती. त्यावेळी प्रेमला काकी चव्हाण या काँग्रेस आयच्या प्रांत अध्यक्ष होत्या. प्रेमला काकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई, भाई गुलाम अली जिल्हाध्यक्ष, तर किरण गुजर हे बारामती शहराचे अध्यक्ष होते. मारुतराव चोपडे हे धनगर समाजाचे मोठे प्रस्थ होते. बारामती विधानसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सभा झाली तर पवार साहेब पडू शकतात अशी या मंडळींची चर्चा झाली. चोपडे यांचे छत्रपती साखर कारखान्यावरही वर्चस्व होते. त्यामुळे पवारांना पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू असा शब्द इंदिरा गांधी यांना देण्यात आला. पवार साहेबांनी बारामतीच्या विकासासाठी काहीच योगदान दिले नाही असा आक्रमक प्रचार करण्यात आला. याबाबत किरण गुजर म्हणतात, बारामतीचा विकास हा 1988 नंतरचा आहे हे कोणीही नाकारणार नाही. 1980च्या दरम्यान बारामतीत कोणतीच विकास कामे नव्हती. पवार साहेबांनी जनसंघासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाऊन पुलोद सरकार स्थापन केल्याने आमचा प्रचाराचा तो महत्त्वाचा मुद्दा होता. ही सगळी परिस्थिती पाहून वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांनी आग्रह धरला की इंदिराजींनी शरद पवार यांच्या विरुद्ध सभा घ्यायलाच हवी. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना मात द्यायची म्हणून इंदिरा गांधी बारामतीत आल्या. जवळपास 1,00,000-1.5 लाख लोक त्या काळी या सभेला उपस्थित होते. शरद पवार मोठ्या मताधिक्याने पडतील असा अंदाज वर्तवला जात होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना 54,929 मते मिळाली आणि मारुतराव चोपडे यांना 26,550 मतांवर समाधान मानावं लागलं. इंदिरा गांधी यांच्यासारख्या बलाढ्य नेत्या बारामतीत येऊनही शरद पवार मोठ्या फरकाने निवडून आले. त्यावेळी आणखीन एक घटना घडली होती. इंदिरा गांधी यांच्या सभेत त्यांच्या पक्षाचे उमेदवार असलेले मारुतराव चोपडे त्यांच्या पाया पडले. भर सभेत इंदिराबाईंच्या पाया पडल्याने त्यांच्यावर बरीच टीकाटिप्पणी झाली होती. देशाच्या आणि पक्षाच्या एक महत्त्वाच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडून हे कृत्य घडले होते. मात्र मतदारांना ते रुचले नव्हते. येत्या 29 तारखेलाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या विरुद्ध प्रचार सभा घेण्यासाठी बारामतीत येत आहेत. बारामतीतून पवार विरोधी जनमत असले, त्यांच्या विरुद्ध प्रचारासाठी कुणीही आले तरी ऐनवेळी त्यांचीच सरशी होते असा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र सगळीच समीकरणे बदललेली आहेत. शरद पवार यांची मुलगी आणि सूनबाई अशी लढत असल्याने काय घडते ते पाहणे औत्सुक्याचे आहे. तर श्रोते हो, हा किस्सा आपल्याला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क घनश्याम पाटील, संपादक चपराक.